फ्रेंड्स अपना टाट लग चुका है, देखिए अपनी थाली लग चुकी है जिसमें ये दिया है बैंगन मसाला। लोक कसं चुलीवरचं आवर्जून आवडीनं खातात। बोलते भरलेलं वांग, गरम गरम पिठलं, दही, खरडा और कांदा आणि ही अशी टम्म फुगलेली भाकरी, झुणका, जबरदस्त टेस्ट है। बारिश भी इतनी हो रही है, देखिए खाने का एक अलग ही मजा है। फॉरेनरांनी 2-3 वेळा असे भाजून दिलेले पापड जास्त खाल्लेले, त्यांना आवडतो पापड इस्तवावर भाजलेला। प्राइस सिर्फ इसकी है 150, 150 रुपया, और साथ में राइस भी आएगा और वरण भी आएगा, दाल भी आएगा। एकदम छान चुलीवरची भाकर आणि झुणका भाकर म्हणजे काय वेगळीच चव, गॅसवरची एवढी चव मिळत नाही ना चांगली, त्यामुळे खूपच चांगली चव, खूप चांगली टेस्टी। थोडंसं घट्ट दही, ठेचा ते लोकांना आवडतं। याचं जागेवर लगेच बनवून देता का? पीठ दळून बनवून ठेवत नाही, पीठ वगैरे पण मळून ठेवत नाही। फ्लेवर है, बस त्याच्यामुळे चांगला स्वाद है। फ्रेंड्स खाने का शौकीन आपको लेके पहुंचा ये पन्हाड़ागढ़ पे, और जैसे आप देख रहे हैं ना ये प्रेम पूजा झुनका भाकर, और यहाँ पे मिलता है देखिए झुनका भाकर, भरली वांगी स्पेशल शाकाहारी थाली। लकड़ी का जो चूल्हा होता है उसके ऊपर ये आइटम बनाते हैं, और ऐसा ये इनका एम्बियंस है बिल्कुल गाउटी स्टाइल में। देखिए तो चलिए दिखाते हैं यहाँ पे चूल्हे के ऊपर कैसा ये बनता है इनका झुनका भाकर। काकू नमस्ते। हो नमस्कार सर। काकू काय नाव आपलं? जयश्री प्रभाकर भरमर, प्रेम पूजा झुणका भाकरी। देखिए आणि काय काय भेटतं आपल्या इथं? तुम्हाला एका प्लेटमध्ये एक भाकरी, झुणका, खरडा, दही, कांदा हे 50 रुपयामध्ये असतं। पूर्ण थाळी घेतला तर 2 भाकरी, झुणका, खरडा, दही, कांदा, भरलं वांग, वरण, भात, पापड, लोणचं भेटतं। अच्छा एवढं सगळं येतंय? हो। ते कितीच येते ताट तुमची? 150। 150 आणि फक्त झुणका भाकर 50। 50। किती वर्ष आले काकू करताय हे? तरी आम्ही 15-16 वर्ष झाले करतोय। हां तुम्ही म्हणजे मुख्य पन्हाळ्याचे। तर ही भाकरी बघा तव्यामध्ये कशी फुलते। ही ज्वारीची ना? हो ज्वारी, आणि ह्यात थोडासा तांदूळ असतो। अच्छा हे चुलीवरच बनवायचं काय कारण होतं? आता हल्ली चुली बंद आहेत ना, घरोघरी गॅसच आहेत। अच्छा मग लोक कसं चुलीवरचं आवर्जून आवडीनं खातात। अच्छा आणि ही अशी टम्म फुगलेली भाकरी, झुणका, थोडंसं घट्ट दही, ठेचा ते लोकांना आवडतं। इकडे पिठलं बनतंय ना? ह्याच्यात काय टाकलंय दादा? फोडणीचं पाणी असतं। अच्छा फोडणीचं पाणी, जिरं, मोहरी, हिंग पावडर, हळद आणि मिरची वापरत नाही, खरडा वापरतो। अच्छा खरडाच वापरतात? खरडा हो नाही तर याच्यात काय फक्त बेसन पीठ टाकायचं? आता उकळी फुटली बारीक करायचं, हां बेसन पीठ टाकलं की अच्छा। हे बघा मला इथं लाकडं वगैरे आरामशीर भेटत असते? नाही नाही आम्ही विकत आणतो। अच्छा सगळ्यांनी जंगल रिकामं केलं तर कसं होईल? बरोबर। होय हे आता दिवसभर असं चालू असतं? होय होय। सकाळी किती वाजता मग चालू करताय? 11:30। 11:30? हो जेवणाच्या वेळेलाच गर्दी होती। किती वाजेपर्यंत? 5-5:30 पर्यंत। हे बघा अशी भाकरी म्हणजे ग्राहक आलं का असं गरम गरम करून द्यायची। हे पीठ वगैरे मळून पण ठेवत नाही? नाही नाही पीठ मळलं की ते जरा सैल होते ना, पातळ होते। हां हे घ्या लावलेली एक प्लेट दाखवा त्यांना। अच्छा आता वरती काय प्लेट लावताय? बघा इथं प्लेट लावली बघा। इकडं काय आता हे हे प्लेट लावली झुणका भाकरी, खरडा, दही, कांद्याची अशी। आणि ही प्लेट 50 रुपये? होय। आता हे लावणार का? लावा त्यांना झाल्या भाकरी। काय काय टाकता मला सांगा दादा? कांदा, खरडा, दही, झुणका। अच्छा तयार झाली भाकरी। झुणका असं बनवत असतं का दिवसभर? हो गरम गरम होय। अच्छा इकडं काय आहे? हां फोडणीचं पाणी असतं? फोडणीचं पाणी द्या की। इकडं काय? त्यानंतर हे वरण आहे, वरण, वांग दाखवा। हे याच्यामध्ये येतं ना? फुल प्लेट घेतली तर प्लेटमध्ये हे भरलेलं वांग, हे भरलेलं वांग, खरडा आणि कांदा, आणि तिकडं काय दही आहे? काय दही आहे? दह्याचं तांब्या दाखवा। ताक वगैरे पण ठेवता का? ताक लागेल हां दही पाहिजे तर दही आणि ताक आहे ना? दही पाहिजे, दही ताक पाहिजे। आता हे काय प्लेटमध्ये लावताय का? प्लेटमध्ये पाहिजे त्यांना तर गरम करून। अच्छा गरम करायचं असं घालायला। अच्छा शेंगदाण्याचं कूट टाकणार हो? कूट घालायला गरम करायचं, चवीला चांगला आणि करून ठेवू नाही। गिरवीचं काय म्हटले? त्यांना काय पाहिजे निघायला?
हां देतो 5 मिनिटं ताई. हां देतो. गरम गरम भाकरी देतो 5 मिनिटं. आपलं काय नाव दादा? हे घ्या हे घ्या. याची वांगा वाटी. सगळे ऑप्शन ठेवले तुम्ही. हा होय. डायरेक्ट इस्तूला लावून दाखवतो. ही पण माणसांना ही अशी इस्तूला लावली ना ती कडक लोक घेतात जास्त. हां हे बघा. मग काकू कसं एवढं सगळं वरती गडावर सामान वगैरे कसं काय आणतात? सामान आम्ही 1 महिन्याचं कोल्हापूरहून एकदम आणतो. कोरडं साहित्य. ज्वारी जवळ आहेत ना? हां 20-22 किलोमीटर आहे. ज्वारी, तांदूळ, डाळ, तेल. बाकीचं मग ओला बाजार काही इथं दर रविवारी मिळतो. आधीमध्ये इथं दुकान एक आहे तिथं पण मिळू शकते. कोल्हापूर तुमचं मेन जवळचं हो स्थान. जवळ. हे बघा अशी भाकरी. हे 15 वर्षापूर्वी असं सगळं बांधलेलं होतं का? हे नाही हे आता एक 4-5 वर्ष झाले केले आम्ही. नाहीतर मग असं छोटं शेड होत्या. अच्छा. आता हे सारखं पडून कागदाला सारखं खर्च होते म्हणून तिघात एकदम केलेलं आहे. अच्छा. 3 स्टॉल एकदाचा गुंतवणूक करून सगळं तयार केलंय. पीठ वगैरे दळण वगैरे सगळं इथं होते. गिरणी वगैरे हो आहे की गिरण आहे की. तसं मग पर्यटक येण्याचं मेन हे कधी यायचं? आता हे सुट्टी संपत आले ना आता त्यामुळे जरा कमी झाले पर्यटक. आणि उन्हामुळे पण या वर्षी एवढी जास्त गर्दी नाही आहे. ऊन पण भरपूर होतं ना त्यामुळे. तसं मग सीझन कोणता असतो? सीझन बघा मे महिन्यात आता हे पाऊस चालू झाला की थोडा सीझन होतो. नाताळची दिवाळीची सुट्टी जास्त त्यावेळेला पण होतं आणि सलग सुट्टी आले की होतं बघा. असं हिवाळा पावसाळा असं काही नाही ना? असं काही नाही. आता हे पावसाळ्यात पहिला पाऊस पडला. आता हे 8 दिवस धुकं पाऊस हिरवळ बघायला लोक जास्त येतात. वर्षभर चालूच असते. होय. इतर वेळेला असं थोडं काय विना गिरायक असतंच नाही असं नाही. आता हिरवळ आणि धुकं बघायला जास्त लोक येतात. पाऊस पडायला लागला की पणायला जास्त धुकं असते. ते भागून जाते याच्यावर आहे ना घरचं. हो असतात. झुणका भाकर कोणकोणत्या राज्यातल्या लोकांनी ट्राय केली? सगळीकडे भरपूर लोक येतात सर आमच्याकडे. भरपूर लोक येतात की भरपूर मुंबई पुणे महाराष्ट्रातली सगळी. अच्छा. बाहेरचे असे बाहेरचे पण येतात. फॉरेनर पण येतात. हो येतात. फॉरेनरांनी 2-3 वेळा असे भाजून दिलेले पापड जास्त खाल्लेले. त्यांना आवडतो पापड इस्तूवर भाजलेला. अशा भाकऱ्या वगैरे तुम्ही दिवसभर बनवत बसता? होय गिराईक येईल तसं बनवायचं. दादा नमस्ते. काय सांगणार जेवणाबद्दल दादा? क्वालिटी 1 नंबर. आता ह्यांच्या लावायला घ्या एक महिलेला विचारू काय वाटतंय मॅडम, काय सांगणार यांच्या जेवणाबद्दल? आणि आपल्या घरी चुलीवर जेवण मिळतच नाही तसंही वगैरे वापरणे तसंही बंदच केले. त्यामुळे आम्ही इकडे येतो. म्हणजे चुलीवरचं जेवण खायचं तर इथे यायचं. गरम तेल. आता कसले काटे लागतात आता? पिठलं भाकरी. पिठलं भाकरीत ना? हे घ्या. हो द्या की द्या. अजून एकात घाला. झाले. झाली ना भाकरी. एक बिना द्यायचे. हां हे घ्या.
एकदम छान. चुलीवरची भाकर आणि झुणका भाकर म्हणजे काय वेगळीच चव. गॅसवरची एवढी चव मिळत नाही ना चांगली. अच्छा. त्याच्यामुळं खूपच चांगली चव आहे. छान होतं. खूप चांगली टेस्टी. हे काय दिलं? तेल दिलं. अच्छा, हे काय कशावर टाकायचं? झुणक्यावर खरड्या घालतात. अच्छा, भारी वाटतंय ना तेल टाकून? हे आपली पद्धत. कच्चं खाणारं ते बरं पडतं. बरं पडतंय. हां, कोरडं त्यांना काय ना. हो. नाही, आम्ही खातो की घरी तेल वरून असं मस्त टाकून. तुमचं काय? आधी ह्यांच्या 2 लावायच्या आणि मग त्यांचं मागं. कांदा एक मिनिट. संध्या जायला रे काम. संध्या जायला वेळ नको आहे म्हणून चालले आता. तयार झालं पिठलं. किराणा मारावाला का? दही बाजारात तर का घरी जमवतो? नाही, घरी बनवतो. घरी आहे ना, त्याच्यामुळे एवढं मस्त दिसतंय तो. बाजारात काय ते रवा टाईप असेल तेच नाही. नाही ना? ताक तर अजिबात लागत नाही. आणि व्हायला पाहिजे. थांबायला पाहिजे. किती नाही. त्यात थाळी लावते ना बाई पिठलं वाटी. लावले ना ताट? होय. अजून एक भात द्यायचं. याच्यात काय येणार अजून? वरण वगैरे? आणि बकरी येणार. हां. हा बोल. फ्रेंड्स, अपना टाट लग चुका है. देखिए अपनी थाली लग चुकी है, जिसमें ये दिया है बैंगन मसाला बोलते हैं, भरलेलं वांगा, और पापड़ आया देखिए कड़क, और साथ में ये इतनी बड़ी ज्वारी की रोटी, और गरम गरम पिठला, दही, खरडा और कांदा.
चलिए इसको टेस्ट करते हैं। ज़बरदस्त टेस्ट है, बारिश भी इतनी हो रही है, खाने का एक अलग ही मज़ा है। प्राइस सिर्फ इसकी है 150, 150 रुपया, और साथ में राइस भी आएगा और वरण भी आएगा, दाल भी आएगा। चले ये ट्राई करते देखिए, भरलेलं वांग। जबरदस्त मस्त।